ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतानं आपला मोर्चा जम्मू काश्मीर भागातील स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवलाय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 14 दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती आणि गेल्या 48 तासात या यादीतील 6 दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलंय। उरलेल्या 8 जणांचा शोध सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये 3 दहशतवादी ठार झाले होते, तर गुरुवारी सकाळी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी 3 दहशतवादी मारले गेले। पाहुयात काश्मीरच्या त्रालमधील नादरमध्ये राबवलेल्या या खास ऑपरेशनची ही सविस्तर कहाणी। या ऑपरेशनच्या द्वारे मूळ ऑपरेशन सिंदूरच्या नंतरची ही छोटी ऑपरेशन्स आहे, ज्याद्वारे स्थानिक पातळीला जे दडून बसलेले दहशतवादी आहेत त्यांना संपवलं जात आहे। मग ते ऑपरेशन केलर असेल किंवा ह्या ताज्या ऑपरेशनच्या द्वारे सुद्धा अशाच दहशतवाद्यांना संपवण्यात आलेलं आहे, कारण ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही। हे ते दहशतवादी आहेत जे स्थानिक पातळीला ऑपरेट करून काही तरुणांची डोकी भडकवून भारताविरोधात कारवाया करतायत, काश्मीरमध्ये राहून किंवा जम्मू काश्मीरच्या या खोऱ्याच्या प्रदेशात राहून। आणि ते अशा प्रकारे काम करत असतात की कधीही हल्ला करावं आणि पुन्हा पाकिस्तानात पळून जावं। आणि गेल्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर कोणतीही क्षणाची उसंत न घेता आपल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल किंवा लष्कर असेल यांच्याकडून ही ऑपरेशन सुरूच आहेत। ऑपरेशन सिंदूर 100 दहशतवादी ठार। ऑपरेशन केलर 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। आणि आता ऑपरेशन नादेर 3 दहशतवादी ठार। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचं ऑपरेशन टेररिस्ट जोरात सुरू आहे। भारतानं दहशतवादाची पाळंमुळं खणून काढायचं ठरवलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केलं। जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यासारख्या इतर दहशतवादी संघटनांचे 9 तळ उद्ध्वस्त केले। मग ऑपरेशन केलर राबवून शोपियानमध्ये 3 दहशतवादी ठार केले आणि त्याच्या 2 दिवसांनी पुलवामा जवळच्या नादरमध्ये आणखी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। जम्मू काश्मीरातील त्रालमधील नादर भागात गुरुवारी सकाळी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला सैन्याने वेढा घातला। दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला। सैन्याच्या जवानांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं। अखेर काही तासांच्या या चकमकीनंतर लपलेल्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं एक एक करून ठार केलं। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 14 संशयित दहशतवाद्यांची यादी तयार केली होती। ठार झालेल्या 3घांचा या यादीत समावेश होता। हे तिघेही जैश ए मोहम्मदशी संबंधित होते। या ठार केलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ अहमद शेख, आमिर नझीर वाणी, यावर अहमद भट हे या चकमकीत ठार झालेले 3 दहशतवादी। हे तिघेही जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते। आतंकियों ने पहलगाम में धर्म पूछकर हमारे निर्दोष लोगों को मारा। उसके बाद आपने जो जवाब दिया उसे पूरी दुनिया ने देखा है। उन्होंने यह नहीं सोचा कि आम नागरिकों ने उनका क्या बिगाड़ा है, उन्होंने ऐसा क्या किया है कि उन्हें मार दिया जाए। पर मैं यह कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली, यह पाकिस्तान का कर्म था। हमने कर्म देखकर उनका खात्मा किया, यह हमारा भारतीय धर्म है। महत्त्वाचं म्हणजे या चकमकीच्या आधी दहशतवादी आमिर वाणीचा आईसोबत बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात आमिर वाणीची आई त्याला सैन्याला शरण जा असं सांगताना दिसते। दोन दिवसांपूर्वीच शोपियानमध्ये लष्कर ए तोयबाच्या शाहिद कुट्टे, अदनान शफी, आमिर अहमद डार या 3 दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं ठार केलं होतं। गेल्या 48 तासात 14 दहशतवाद्यांच्या यादीतील 6 जणांचा खात्मा झालाय। ऑपरेशन सिंदूर असो, ऑपरेशन केलर असो
किंवा त्रालमधलं ऑपरेशन नादेर. गेल्या काही दिवसात दहशतवादाविरोधातल्या या यशस्वी ऑपरेशन्समधून भारतीय सैन्यानं स्पष्ट इशारा दिलाय. दहशतवादाला आता थारा नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.